हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे रक्ती. त्यासाठी इथं पहिल्यांदा कढई गरम करून घेतली आणि ते पण 3 ते 4 साहित्यामध्ये बनवणार आहे. जास्त काही ते साहित्य वापरलं नाही आहे. त्यासाठी इथं पहिल्यांदा कढई गरम करून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल पण छान गरम झालं होतं. त्यानंतर त्यामध्ये घातला भरपूर सारा कांदा. इथे कांदा मी भरपूर जास्तच वापरला आहे. त्यानंतर कांदा छान असा परतून घेतला. थोडासा कांदा मऊ झाला होता. त्यानंतर त्यामध्ये घातलं आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट पण छान असं परतून घेतली. 1 ते 1.5 मिनिट झालं होतं आणि कांदा इथे छान गुलाबी कलरवर भाजला पण होता. त्यानंतर त्यामध्ये घातला टोमॅटो पण छान मिक्स करून घेतला आणि चवीनुसार मीठही घालून घेतलं. मीठ छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हळदही घालून घेतली. हळद पण छान मिक्स करून घेतली. त्यानंतर घातला रोजच्या वापरातला कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला पण छान असं मिक्स करून घेतला आणि 1 मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत तसंच परतून घेतला. 1 मिनिटानंतर छान असं तेल सुटलं होतं. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये घातली कोथिंबीर. कोथिंबीर छान अशी मिक्स करून घेतली आणि त्यानंतर घातलं त्यामध्ये कुस्करून घेतलेलं रक्ती. आता रक्तीला स्वतःचं पाणी सुटलं होतं, पण आता इथे पातळ दिसत होतं. पण 1 ते 2 मिनिटामध्ये इथे छान असं ते घट्ट झालं होतं. आता वरून काही मी पाणी वापरलं नाही. त्याच पाण्यामध्ये छान अशी रक्ती शिजली होती. मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटांमध्ये छान अशी रक्ती शिजली होती आणि नंतर त्यावरून थोडी पुन्हा कोथिंबीर घातली आणि छान अशी रक्ती शिजवून घेतली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.